नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 23 जानेवारी 2026 स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी सुरू झालेली आहे आज. आणि त्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ करते. या व्हिडिओमध्ये मला जे मुद्दे मांडायचे आहेत किंवा काही आठवणी त्यांच्या ज्या मी सांगेन, त्या सर्वांचा रोख किंवा हेतू हा कुठल्याही राजकीय पक्षावरती टीका करण्याचा नाही, त्या पक्षांच्या समर्थकांवर टीका करण्याचा नाही किंवा कुठल्याही मतदारावरती सुद्धा टीका करण्याचा नाही. माझे विचार आहेत, माझे अनुभव आहेत. मी जे बघितलं ते तुम्हाला सांगायचं आहे. ते पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. मला बिलकुल वाईट वाटणार नाही. हे सांगण्याची गरज का निर्माण झाली? कारण बाळासाहेब ठाकरे हे असंच एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होतं. म्हणजे त्यांना वादग्रस्त व्हायचं होतं असं नाहीये. तर मीडियाने त्यांना वादग्रस्त पूर्ण जन्मभर बनवून ठेवलेलं होतं. गंमत अशी की एक कार्टूनिस्ट, एक व्यंगचित्रकार म्हणून ज्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली, म्हणजे मीडियामधून केली आणि ज्यांची राजकीय व्यंगचित्र ही अगदी जागतिक पातळीपर्यंत जाऊन पोहोचली, त्या बाळासाहेबांना अखेर मीडियाच्या इतक्या विषारी आणि घणाघाती टीकेचा रोग व्हावं लागलं, हे दुर्दैव आहे. म्हणजे बाळासाहेब जितके मीडियाला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, तसा कुठलाही प्रयत्न त्यांच्या काळामध्ये मीडियानी केलेला मला दिसत नाही. तो सगळा मीडिया जो होता, तो तेव्हाही लबाड होता, स्वार्थी होता, ढोंगी होता आणि आजही तो तितकाच स्वार्थी, ढोंगी आणि लबाड आहे. ज्या कारणांसाठी ते बाळासाहेबांवरती टीका करत होते, ती कारणं सगळी त्यांनी काळाच्या पडद्याआड गाडून टाकलेली आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी. असो, मीडिया काही बदलणार नाही. त्यामुळे मी पुढे सरकते. बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे वादग्रस्त होतं असं मी म्हणते. पण त्या वादग्रस्त व्यक्तिमत्वाच्या मागे काही प्रामाणिक मतं होती आणि ही मतं मांडताना बाळासाहेब कधी कचरले नाहीत. जे त्यांच्या मनात येत होतं ते बोलत होते. रस्त्यावरच्या सामान्य माणसाला जसे विचार सुचायचे तसेच त्यांना सुचायचे. त्यांनी स्वतःला कधी बुद्धिमान म्हणून गौरवून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आपलं व्यक्तिमत्व म्हणजे काहीतरी अलौकिक आहे, असं त्यांना मनापासून वाटत नव्हतं. दुसऱ्या कोणी त्यांच्या पदापर्यंत पोचलेले माणसं शेफारतात, हरभऱ्याच्या झाडावर चढतात. परंतु साहेबांचं तसं झालं नाही, कारण त्यांचे पाय हे मातीत गाडलेले होते आणि दुसरं म्हणजे ते स्वतः मीडिया होते. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला काय चाललंय, बिटवीन द लाईन्स वाचण्याची त्यांना सवय होती आणि म्हणून हा माणूस कधी वाहून गेला नाही. कित्येक संकटं आली, स्वतःवरती आली आणि पक्षावरतीही आली. परंतु शांत चित्ताने डोकं थंड ठेवून त्यांनी सर्व संकटांचा सामना केलेला आपल्याला दिसेल. त्यांचं व्यक्तिमत्व मला आवडायचं ह्याचं कारण ते रोखठोक बोलायचे आणि त्यांची ही रोखठोक बोलायची जी पद्धत होती ना, त्याच्यामुळेच ते जे काही बोलत होते ते प्रत्येक वाक्य जाऊन अगदी पाकिस्तानात सुद्धा मोठी बातमी बनत होतं. त्याचं सगळं श्रेय हे त्यांच्या व्यक्तिमत्वाला द्यावं लागेल. त्यांनी जे जीवापाड जोपासलेलं त्यांचं स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं त्याला द्यावं लागेल. आज आपण खूप मोठे-मोठे शब्द वापरतो. स्ट्रॅटेजिक काय ते म्हणजे इंडिपेंडन्स अशा अर्थाने. म्हणजे मला काय करायचं आहे हे मी ठरवीन. हे तुम्ही सांगू नका. आम्हाला आमचं स्वातंत्र्य आहे ते करायचं वगैरे त्याच्यासाठी मोठे-मोठे शब्द वापरले जातात. मल्टीलॅटरॅलिटी, मल्टीपोलॅरिटी हे सगळे जे शब्द जे आहेत, हे शब्द जे आहेत ते त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असे मुरून गेलेले होते. ते कोणी वेगळे सांगितले नाहीत, परंतु त्यांचं वागणं सगळं तसं होतं. आणि हे सगळं करत असताना कुठल्याही नेत्याचा
म्हणजे ते रागाच्या भरात काही बोलले असतील तर वेगळं, परंतु व्यक्तिशः जर का त्या नेत्यांना भेटले तर त्यांचा प्रचंड आदर केलेला आहे. प्रचंड आदर. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये जे खलिस्तानचं वादळ उठलं आणि त्या वादळाने त्यांचा अखेर बळी घेतला. त्या खलिस्तान्यांच्या विरोधामध्ये ठाम भूमिका घेणारा हा माणूस होता. अगदी शिवाजी पार्कच्या सभांमधून खलिस्तानचा विषय त्यांनी हाताळलेला आहे. आणि ती जी भूमिका मांडत होते, त्या भूमिकेनी आमचे निळूभाऊ खाडीलकर इतके प्रभावित झालेले होते, की त्यांनी दुसऱ्या दिवशी एक अग्रलेख लिहिला त्याच्यावरती, की साहेब फक्त तुम्हीच इतक्या शब्दामध्ये शिवाजी पार्कातून थेट जाहीर भूमिका खलिस्तानवर घेऊ शकता. देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांनी घेतलेली खलिस्तानची जी भूमिका आहे, ती त्या काळामध्ये अनेक माजी लष्करी अधिकाऱ्यांना त्यांच्या समीप आणून सोडली त्या भूमिकेने. आणि असं असून सुद्धा जेव्हा त्या आगीने श्रीमती इंदिरा गांधींचा बळी घेतला, त्यांची हत्या झाली, तेव्हा दिल्लीमध्ये 3000 शिखांचं शिरकाण झालेलं होतं. बाळासाहेबांच्या महानिर्वाणानंतर काही शीख व्यक्तींना भेटण्याचा मला योग आला आणि त्यांनी सांगितलं, की मॅडम आम्ही मुंबईत राहायचो, आम्ही मुंबईमध्ये सुरक्षित राहिलो कारण बाळासाहेबांनी आम्हाला शब्द दिला होता. बाळासाहेब आमच्या सोबत नसते तर मुंबईत आमचं सुद्धा असंच शिरकाण झालं असतं. तेव्हा ही मंडळी किंवा त्यांचे नेते बाळासाहेबांना भेटले आणि त्यांनी आश्वासन दिलं, की इथे काही होणार नाही. तेव्हा मुंबई शांत राहिलेली होती आणि त्याची कृतज्ञता त्या समुदायाने त्यांच्या महानिर्वाणानंतर बोलून दाखवली. त्याच्या आधी नव्हती कधी बोलून दाखवलेली. सो असा हा नेता होता. नेता कसा असावा मित्रांनो, की ज्याला आपले विचार जे आहेत ना, देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातले, ते विचार सुस्पष्टपणे मांडता यायला पाहिजे. ते मांडायचं धाडस पाहिजे आणि त्याच्या मागे जनमत खेचून घेता आलं पाहिजे. मग तो जो अधिकार आहे, तो अगदी जनमतांना रुचणारा नसला आणि त्यांना असं वाटलं, की आपल्या हिताला बाधा आणणारा आहे, असं जरी असलं तरी देखील त्याच्यावर त्याला पटवून त्या समुदायाला आपल्या सोबत आणणं ही सोपी गोष्ट नव्हती. आणि याच्यासाठी मी उदाहरण देईन, ते आरक्षणाचं देईन. व्ही-पी सिंग यांच्या काळामध्ये जेव्हा मंडल आयोग हा कार्यान्वित करण्यात आला, त्यांच्या शिफारसी आणि त्यानंतर देशभरामध्ये एकच निषेधाची लाट उठलेली होती. पण जाहीररित्या राजकीय भूमिका घेऊन आरक्षण हे हिताचं नाही, असं सांगणारा भारतामधला हा एकमेव नेता आहे, हे आज मी नमूद करते आहे. मी त्या शिवाजी पार्कातल्या सभांमध्ये हजर होते, जेव्हा साहेब हे आपल्या अनुयायांना समजून सांगत होते. त्यांचे अनुयायी काय मोठे वरच्या जातींमधले नव्हते. म्हणजे तथाकथित वरिष्ठ जाती ज्या उच्च जाती समजल्या जातात त्यातले नव्हते. शिवसेनेचा सगळा बेस हा ओबीसी होता. मुंबई बाहेरचा शिवसेनेचा बेस ओबीसीचा होता. मुंबई बाहेर शिवसेना 1985 नंतर पसरत गेली आणि हा मंडल आयोग जो आला तो 90 साली आला. तेव्हा तोपर्यंत महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला साहेबांनी स्वतःकडे बांधून घेतलेलं होतं. एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ओबीसी समाजाला स्वतःचा आवाज नव्हता. दुसरा कुठलाही राजकीय पक्ष त्यांना रिप्रेझेंट करत नव्हता, प्रतिनिधित्व नव्हतं. थोडंफार शेका पक्षाकडे होतं, परंतु तो जसा निस्तेज झाला, तसा हा सगळा वर्ग हा बाळासाहेबांकडे आकर्षित झालेला होता. आता तुम्ही कल्पना करा, की इतर राज्यांमध्ये या ओबीसी व्होट बँकेचं काय झालं ते. महाराष्ट्रामध्ये एक बाळासाहेब आणि भाजपमधून गोपीनाथ मुंडे या दोघांनी या समाजाचं जे खंबीर नेतृत्व केलं त्याच्यामुळे महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश नाही झाला कधी आणि बिहार सारखा नाही झाला. मी काय म्हणते लक्षात घ्या तुम्ही, की संपूर्ण ओबीसी समाज हा हिंदुत्वाच्या मागे उभं करण्याचं सर्वात मोठी भरीव कामगिरी त्या काळामध्ये बाळासाहेबांनी केली.
आणि त्यानंतर भाजपचे गोपीनाथ मुंडे. ते ठाकरेंच्या लेव्हलचे लोकनेता कधीच नव्हते. पण त्यांचा उल्लेख मात्र मी जरूर करते, की त्यांनी देखील हेच काम केलेलं होतं. तेव्हा जो ओबीसी समाज हा त्यांचा समर्थक त्यांनी बनवला, हिंदुत्वाचा समर्थक बनवला. त्यांच्या गळ्यामध्ये पक्षाची आरक्षण विरोधी भूमिका घालणं, हे किती कठीण काम होतं हे लक्षात घ्या. परंतु लोकनेता तो असतो, जो असं कठीण काम आपल्या समर्थकांच्या गळ्यात घालू शकतो. डिमॉनिटायझेशन नंतर काय झालेलं होतं? जनतेने प्रचंड हाल अपेष्टा भोगल्या, खस्ता खाल्ल्या, पण ती मोदींच्या सोबत राहिली कारण त्यांना कळत होतं, की ही जी भूमिका आहे, हे जे पाऊल उचललंय ते शेवटी देशाच्या हिताचं आहे. ह्याला म्हणतात लोकनेता. त्या तोडीचा लोकनेता बाळासाहेब होते, हे मला कधी विसरता येणार नाही. त्यांची संभावना अनेकदा मराठीचा अभिमान, मराठीचा गर्व ह्याच्यासाठी त्यांच्यावरती प्रचंड टीका होत होती त्या काळात सुद्धा. पण तुम्हाला एक आठवण सांगते आणि ती आठवण अशी आहे, की त्यांना मराठीचा अभिमान जरूर होता. परंतु त्या मराठीच्या अभिमानामध्ये मराठी तरुणाचं नुकसान मात्र होता कामा नये, ह्याच्यावर त्यांचं जरूर लक्ष होतं. याचाच अर्थ असा, की मराठीचा अभिमान म्हणून सगळं शिक्षण सुद्धा मराठीत असावं का? किंवा इंग्रजी शिकूच नये का? हिंदी शिकूच नये का? ह्या विचाराचे ते नव्हते. उपजीविका हवी असेल, तर तुम्हाला इंग्रजी शिकावं लागेल. हे त्यांना कळत होतं आणि ते तसं बोलून दाखवत होते. त्यांनी हिंदीचा कधी दुस्वास केला नव्हता. किंबहुना महाराष्ट्रामध्ये मी स्वतः माझ्या पिढीपासून 5वी नंतर हिंदी कंपल्सरी होतं. परंतु 5वी म्हणजे मुल साधारण 10 वर्षाचं झालेलं असतं. आज जो विरोध झाला मराठीच्या कंपल्सरी बनवण्याला, तो 6 वर्षाच्या मुलासाठी झाला. पहिलीपासून हिंदी कंपल्सरी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोकांनी विरोध केला. 6 वर्ष हे वय असं नाही, की मुलांनी तिसरी भाषा शिकावी मित्रांनो. 10व्या वर्षी ठीक आहे, ते सुद्धा अतिशय सोपं-सोपं शिकवलं जात होतं. तेव्हा हा मराठीचा जो अभिमान आहे ना, तो कधी दुरभिमान झाला नाही. किंबहुना ह्याच्यामध्ये मी एक फरक असा करते, की मराठी असणं, मराठी कल्चरचा अभिमान असणं, ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे त्याला कल्चरल बॅकग्राऊंड जरूर आहे. परंतु मराठी म्हणून जर माझे राजकीय अधिकार कोणी मला नाकारत असेल, तर त्याच्या त्या अन्यायाच्या विरोधामध्ये बाळासाहेब लढत होते. त्यांचा संपूर्ण जो अ, एक आपण म्हणू अप्रोच जो होता, तो राजकीय अधिकारांच्यासाठी होता. तो कधी भाषिक अधिकारासाठी किंवा धार्मिक अधिकारासाठी नव्हता आणि हा जो सटल फरक आहे, तो फरक अनेकदा विश्लेषक स्वतःमध्ये सामावून घेऊ शकत नाहीत आणि म्हणून त्यांच्यावरती अनाठायी टीका होत असते. तीच गोष्ट मी म्हटलं जशी भाषिक अभिमानाची, तीच धार्मिक अभिमानाची आहे. हिंदू धर्मासाठी म्हणून ते उभे राहिले, हिंदुत्वासाठी उभे राहिले याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. त्याची सुरुवात कुठून झाली? ती सुरुवात झाली शहाबानो खटल्यापासून. शहाबानो खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल फिरवला गेला आणि एका 76 वर्षाच्या वृद्धेला महिना ₹100 1985 साली ₹100 म्हणजे फार किंमत नव्हती. तिचा नवरा तर वकील होता त्यावेळी. ती सुद्धा द्यायचं जेव्हा नाकारलं, तेव्हा हिंदू समाज खवळून उठला, की सुप्रीम कोर्टाचं तुम्हाला ऐकायचं नाहीये आणि ते लाड करणारा काँग्रेस सुद्धा टीकेचा लक्ष झालेला होता. ही जी जनतेची स्पंदनं होती, ती स्पंदनं बाळासाहेबांपर्यंत पोहोचलेली होती मित्रांनो. आणि म्हणून जसे आम्ही मराठी आहोत म्हणून आमचे राजकीय अधिकार डावलू नका, हे ते सांगत होते. तसेच आम्ही हिंदू आहोत म्हणून आमचे राजकीय अधिकार डावलता नयेत, ह्या विचाराचे ते होते. ते हिंदुत्वासाठी लढले म्हणजे काय मोठ्या मंदिरात जाऊन त्यांनी कधी पूजा केली असं कदाचित तुम्हाला दिसलं नसेल. घरामध्ये ते जरूर देवपूजा करत होते. त्यांच्याकडे सणवार पाळले जात होते. एक हिंदू म्हणून जे काही समाज जीवन असतं ते त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या मर्यादेपर्यंत जरूर पाळलं.
परंतु त्याच्या पलीकडे कधी त्यांनी मर्यादा ओलांडली नाही. सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही म्हणता तसा धर्म त्यांनी कधी आणला नाही. आणि ही मोठी गोष्ट असते. हिंदुत्वासाठी म्हणजे हिंदूंच्या राजकीय आज तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा ज्यावेळेला लोक म्हणतात ना, की भाजपच्या सोबत आज जनमत का येत नाहीये? असा जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा अनेक हिंदू असे आहेत, की त्यांना अजूनही त्यांच्या राजकीय अधिकारावर घाला पडलेला आहे. हिंदू म्हणून घाला पडलेला आहे. हे विचार जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. ते जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचतील, त्यांच्या अनुभवाला येतील, तेव्हा ते त्या विचारांच्या सोबत उभे राहिलेले तुम्हाला दिसतील आणि हे अवघड काम असतं. ते अतिशय अवघड जे काम मी म्हटलं, की संपूर्ण ओबीसी समाजाला हिंदुत्वाच्या मागे उभं करणं ही साधी गोष्ट नव्हती. नाहीतर आमची फरफट आज यूपी आणि बिहारसारखी झालेली असती आणि ती कधी होऊ शकली नाही. खूप मोठं काम होतं. आणि अर्थातच इस्लामी दहशतवाद आणि इस्लामी कट्टरपंथ यांच्या विरोधामध्ये त्यांनी जी भूमिका घेतली आणि शेवटपर्यंत निभावली, त्याच्याबद्दल तर काय बोलू? त्याच्याबद्दल समाजाने त्यांचे ऋण मानले पाहिजेत. इतके सुस्पष्ट विचार आणि स्पष्ट शब्दामध्ये रोखठोक भूमिका, कुठेही राजकीय तडजोड नाही. मला राजकीय मतं मिळणार का नाही याची पर्वा न करता कुठलीही मतपेटी माझ्या मागे येणार हे गृहीत न धरता मांडलेले विचार हे थेट हृदयाला भिडत होते. आणि म्हणूनच ते जे बोलतील त्याची हेडलाईन पाकिस्तानपर्यंत जात होती. पण हे एवढंच नव्हतं मित्रांनो. बाळासाहेबांचं जर का सर्वात मोठं योगदान कुठचं असेल, तर त्यांनी स्वतःच्या विचाराच्या मागे स्ट्रीट पॉवर निर्माण केली, उभी केली आणि ती स्ट्रीट पॉवर होती ना, ती महत्वाची असते. तुम्ही जर का लष्करामधल्या कुठल्याही अधिकाऱ्याशी बोलाल, आजी-माजी कोणाशीही बोलाल, तेव्हा तो काय सांगतो? तो सांगतो, की ज्याच्यावरती विश्वास बसेल असा डिटरन्स पाहिजे. म्हणजे काय? तर मी जर का अमक्याला दुखावलं, तर तो मला अशी झापड मारेल, की मला उठून उभं राहायला वेळ लागेल. असा त्याला म्हणतात डेटेरन्स. आलं लक्षात? तो डेटेरन्स जोवर तुमच्याकडे नसतो, तोवर तुम्हाला कोणीही हलक्यात घेतो. आणि आज महाराष्ट्रामध्ये हिंदूंची अवस्था अनेक ठिकाणी मी बघते लोक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतात. आजूबाजूचं जे वातावरण आहे ते त्यांना विशेष आवडत नाही. याचं कारण असं, की आज तुम्ही ती स्ट्रीट पॉवर गमावून बसलेले आहात. जी स्ट्रीट पॉवर बाळासाहेबांनी त्या काळामध्ये महाराष्ट्रात उभी केलेली होती. आणि ती स्ट्रीट पॉवर त्यांच्याकडे होती म्हणूनच त्यांच्या प्रत्येक शब्दाला वजन होतं. ती स्ट्रीट पॉवर जेव्हा जो कुठचा पक्ष या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या मागे परत उभा करेल, त्याच्या मागे तुम्हाला बघा ताकद कशी उभी राहील ती. ताकद, कुठल्याही पक्षाची ताकद. कुठलाही पक्ष जो आहे तो त्याच्याकडे आमदार किती, नगरसेवक किती, खासदार किती याच्यावर ठरत नाही. त्याच्या ब्रांचेस किती आहेत, त्याच्याकडे कार्यकर्ते किती आहेत याच्यावरही ठरत नाही. ती ताकद ठरणार आहे आज या घडीला या देशामध्ये ती त्या स्ट्रीट पॉवर वरती ठरणार आहे. ती स्ट्रीट पॉवर आज तुमच्याकडे नाही म्हणून तुम्हाला दुर्बल झाल्यासारखं वाटतं. एक उदाहरण देते. मुंबईच्या लोकलमध्ये मध्यरात्रीच्या वेळेला एक मंदबुद्धी मुलगी बसलेली होती आणि तिथे एक माणूस शिरला, त्याच्या हातात सुरा होता. डब्यामध्ये 2 सभ्य माणसं होती. सभ्य म्हणजे मिडल क्लास माणसं होती. त्या मुलानी तिच्यावर बलात्कार करायचा प्रयत्न केला. ते दोघे त्यांना थांबवायला गेले, तेव्हा त्यांना सुरा दाखवून त्यांनी गप्प बसवलं. ती मुलगी बळी पडली त्यात. पण त्याच्यातला एक पत्रकार होता आणि त्या पत्रकारांनी आपल्या रिपोर्टिंगमध्ये लिहिलं, की त्या डब्यामध्ये जर त्या दिवशी एक जरी शिवसैनिक असता, तरी देखील ती मुलगी वाचली असती. हे कसलं लक्षण आहे मित्र? रस्त्यामध्ये कुठे अन्याय होत असेल, तर शिवसैनिक गप्प बसणार नाही. असा त्याला बाळासाहेबांनी घडवलेला होता. शिवाजी पार्कच्या सभांमधून हा जो कट्टरपंथ आहे ना, त्याच्या विरोधामध्ये बोलताना बाळासाहेब म्हणायचे,
बुरखा तुम्हाला घालायचा नसेल तर घालू नका. तुमच्यावरती कोणी सक्ती करणार नाही. आणि सक्ती केली तर शिवसैनिकाकडे जा, तो तुमचं संरक्षण करेल. देणार आहे कोणी ही ग्वाही आज? ही ग्वाही भर सभेमधून दिली जाणं, ह्याचा इम्पॅक्ट काय आहे त्याची कल्पना करा मित्रांनो. आणि तसा तो शिवसैनिक घडवला. या व्हिडिओचं जे टायटल मी दिलेलं आहे ना, कल्पवृक्ष पुत्रासाठी लावून या बाबा गेला. तो जो पुत्र आहे, तो पुत्र म्हणजे त्यांचा बायोलॉजिकल पुत्र नाही, त्यांच्या पोटी जन्माला आलेला केवळ पुत्र नाही. केवळ ते नाहीत, तर अशा तऱ्हेने त्यांनी विचाराने घडवलेले त्यांचे सुपुत्र घराघरामध्ये आज मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याचं प्रत्यंतर तुम्हाला आज त्या महापालिका निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे. ते जे सगळे त्यांचे सुपुत्र आहेत ना, ते आपल्या पित्याचं ऋण विसरू शकत नाहीत. कारण त्यांनी त्यांना घडवलंय, त्यांचं व्यक्तिमत्व घडवलेलं आहे. आणि ते घडवलं त्याची चुणूक म्हणून, त्याची पोच पावती म्हणून ते मत तिथे पडलेलं आहे. हे जे वैभव आहे, हे वैभव किती भारतीय नेत्यांच्या नशिबी आहे मला माहिती नाही. मृत्यूनंतर 13 वर्षांनंतर सुद्धा जे सुपुत्र आपल्या पित्याचं ऋण विसरत नाहीत, असे पुत्र भाग्याला येणं हे ही ईश्वर इच्छा असते. हे असंच नाही घडत. म्हणून त्यांचं पुण्यस्मरण करताना हे सगळं मी त्यांना व्यक्तिशः कधी भेटले नाही, फक्त एकदाच भेटले. जेव्हा मी कट्टरपंथी इस्लामवरती पुस्तक लिहिलं, तेव्हा मला वाटलं, की हे त्यांना मी अर्पण केलं आणि त्यांच्या हातून प्रकाशन व्हावं ही माझी एक इच्छा होती. ती इच्छा सुदैवाने पूर्ण झाली. त्यावेळी मी भेटले आणि त्यांनी मला निक्षून सांगितलेलं होतं, की हा प्रश्न संपणार नाही. ते जितके कडवट आहेत, तेवढे कडवट तुम्हाला व्हावं लागेल, तरच तुम्ही याचा सामना करू शकाल. ते शब्द अजूनही माझ्या कानामध्ये घुमतायत. माणसाची भूमिका किती स्पष्ट असू शकते, रोखठोक असू शकते, की त्याची पोच पावते. इतका कलासक्त नेता होता हा. म्हणजे आम्ही गेलो त्यावेळेला एक शिल्पकला आणि बाळासाहेब हा एक खरं मोठं दालन होतं असं मला वाटतं. त्यांना खूप बारकाईने ती कला माहिती होती. त्याच्यावरती त्यांचे विचार कधी कोणी नोंदवलेत की नाही याची मला कल्पना नाही. चित्रकार ते स्वतः व्यंगचित्रकार तर होतेच, त्यामुळे त्याबद्दल त्यांचं ते अत्यंत बारकाईने ह्या दोन्ही कला त्यांनी निरखलेल्या होत्या आणि त्याचे वक्ते होते. असं बहुरंगी व्यक्तिमत्व होतं. सर्वांशी मैत्री ठेवून होते, परंतु राजकीय नेता म्हणून उभे राहिले, शिवसेना नेता म्हणून उभे राहिले. त्यावेळेला ती मैत्री त्यांनी कधी आड येऊ दिली नाही. हे वैशिष्ट्य आहे. आणि हे त्यांचं जो एक स्पष्ट विचार सावरकरांवरती टीका केल्यानंतर त्या मण्याला भर शिवाजी पार्कात वाण आणायला 80 वर्षाचा म्हाताराच उभा राहिला होता. दुसरा कोणी नव्हता उभा राहिला. ही गोष्ट आम्ही नाही विसरू शकत. आणि त्यांचे सगळे सुपुत्र ज्यांनी मतदान केलंय तेही विसरू शकत नाही. जे विसरलेत ना, जे हे सगळे मुद्दे मी मांडले, आरक्षणाचा मुद्दा असेल, कट्टरपंथाचा मुद्दा असेल, मराठीच्या अभिमानाचा मुद्दा असेल किंवा त्या मण्याचा मुद्दा असेल, सावरकरांच्या अपमानाचा, हे सगळे जे विसरतात ते त्यांचे पुत्र नसतात. अर्थात त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं, की त्यांनी सगळ्यांनाच आपलंसं केलेलं. पण हे जे त्यांनी सुपुत्र घडवले ना, ते त्यांना कधीही विसरू शकणार नाही. 100 वर्ष साहेब तुमची जन्मशताब्दी आली, भावपूर्ण श्रद्धांजली वाहते.